नमस्कार मंडळी, मी संध्या सप्रे. यूट्यूबवरील अमृताचे डोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपण भागवत कथा पुराण बघत आहोत. भागवत कथा पुराणाचा एपिसोड 20वा मी चालू करत आहे. या एपिसोडमध्ये आपण काय बघणार आहोत ते आपण थोडक्यात बघूया. भगवंतांनी नृसिंहाचा जो अवतार घेतला त्याचं वर्णन आपण बघूया. प्रल्हादाला भगवंतांनी राज्याभिषेक केला ते आपण बघूया. अवतारी संकल्पना नेमकी काय आहे हे आपण जाणून घेऊ आणि बरंच काही. भागवत एपिसोड 20 सप्तम स्कंद भाग 2. प्रथम मंगलाचरण म्हणून मी कार्यक्रमाला सुरुवात करते. श्रीमन् महागणाधिपतये नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमो देवे महादेवे शिवाये सततं नमः. नमः प्रकृते भद्राये नियतः प्रणतास्मताम्. आदो देवकी देवी गर्भजननं गोपी गृहे वर्धनं मायापूतन जीवितापहरणं गोवर्धनोद्धारणं कंसच्छेदन कौरवादिहननं कुन्ती तनूजावनम्. एतद्भागवतं पुराणकथितं श्रीकृष्णलीलामृतं समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्विहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. भागवत कथा पुराण एपिसोड 20. मागच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं की हिरण्यकश्यपू जो असुर होता त्यानं प्रल्हादाला त्याच्या स्वतःच्या मुलाला जीवे मारण्याचा हर प्रकारे त्यानं प्रयत्न केला. का? कारण प्रल्हादाच्या तोंडामध्ये भगवंतांचं नाव, त्यांच्याबद्दलची अपार भक्ती त्याच्या हृदयामध्ये भरलेली होती आणि ते या दुष्ट असुराला अजिबात आवडत नव्हतं, सहन होत नव्हतं. त्यानं विचार केला की हा माझा मुलगा कसला, हा तर माझा साक्षात शत्रू आहे, त्याला ठार मारून टाका. हर प्रकारे प्रयत्न केला पण प्रल्हाद त्याचा जीव काही गेला नाही. कारण भगवंतांचं अभय असतं आणि वरद असतं त्याच्या पाठीमागे होता. शेवटी दात खाऊन अत्यंत क्रोधीतून हिरण्यकश्यपूनं प्रल्हादला म्हटलं की मी तुझं आता डोकंच उडवतो, बास झालं. आणि काय रे तू म्हणतोस, तू म्हणतोस की तुझा जो ईश्वर आहे तो म्हणे सर्वव्यापी आहे, हो का? मग या खांबामध्ये सुद्धा तुझा ईश्वर असलाच पाहिजे, नाही का? असं म्हणत त्यानं जोरानं त्या खांबाला अगदी त्वेषानं लाथ मारली, त्याला ठोसा दिला. आणि त्याबरोबर एक अतिशय मोठं असं आश्चर्य घडलं. हा
प्रल्हादाला दातोट खात विचारत होता की खांबामध्ये सुद्धा ईश्वर आहे का? तर त्या खांबामधून एक महाभयंकर, अत्यंत हृदयाचा थरकाप करणारा असा महाभयंकर आवाज त्या खांबातून बाहेर ऐकू येऊ लागला. सगळे जण भयचकित होऊन बघू लागले आणि तेवढ्यात अक्राळ विक्राळ रूप घेतलेलं क्रूर आणि उग्र संतप्त असं नृसिंहाचं रूप त्या खांबामधून बाहेर पडलं. भगवंतांनी हिरण्यकश्यपूचा वध घेण्यासाठी नृसिंहाचा अवतार धारण केलेला होता. आणि मग त्यांचं काही काळ, थोडा वेळ एकमेकांशी युद्ध झालं खरं, पण भगवंतांनी त्याचा थोड्याच कालावधीमध्ये त्याचा वध केला. त्यांचं जे रूप होतं ते ना सिंहाचं होतं ना मनुष्याचं होतं. त्यांचं रूप अत्यंत भयंकर होतं आणि आपल्या तीक्ष्ण अंकुचीदार नखांनी, बर का, तीक्ष्ण अंकुचीदार नखांनी त्यांनी हिरण्यकश्यपूचं पोट फाडून टाकलं. भगवंतांनी नृसिंहाचं रूप धारण केलं आणि त्याच बरोबरीनं हिरण्यकश्यपूनं मोठ्या चातुर्यानं बऱ्याच अटी घालून ब्रह्मदेवाकडनं जी वरप्राप्ती करून घेतली होती त्या अटींचा सुद्धा भगवंतांनी जराही भंग न करता त्याचा वध केला. बघा ना, त्यानं काय म्हटलं तर की तुझ्या निर्मितीपासून जे प्राणी झालेत त्या प्राण्यांकडनं माझा वध होता कामा नाही. तर हा धड मनुष्यही नव्हता, धड सिंहही नव्हता, नृसिंहाचा अवतार होता. रात्र नको दिवस नको, ठीक आहे, भगवंत आले ते संध्याकाळच्या समयाला आले. आत नको बाहेर नको, ठीक आहे, भगवंत त्या महालाच्या उंबरठ्यावर बसले. शस्त्र नको अस्त्र नको, ठीक आहे, शस्त्र नको अस्त्र नको, ठीक आहे, त्यांनी त्यांच्या तीक्ष्ण नखांनी त्याचा वध केला. आज जी नख असतात ती आपल्या शरीराचाच एक भाग असतात, त्यामुळे त्याच्या अटी त्याच्याच तोंडावर मारून भगवंतांनी नृसिंहाचा अवतार धारण करून हिरण्यकश्यपू सारख्या अत्यंत क्रूर जुंबी अशा असुराचा वध केला. त्यांचा अवतार इतका काही उग्र होता आणि त्यांचा क्रोध असा नुसता डोळ्यातनं त्यांच्या वाहत होता. त्या उग्र रूपाकडे बघून सगळे जण भांबावून गेले होते. हिरण्यकश्यपूचा वध झाल्यानंतर एक भयानक शांतता तिथे पसरली होती. वातावरण अगदी सुन्न झालं होतं. देवदेवतांना मनातून हर्षवायू झाला होता करा, पण भगवंतांच्या रूपाकडे बघून त्यांना प्रचंड भीती वाटत होती. आता यांच्या क्रोधाला कुणीतरी आवर घालायला हवा, पण जाणार कोण? त्यांच्या जवळ तरी जाण्याचं कोणामध्ये धाडस आहे का? देवदेवतांनी लक्ष्मी मातेला विनंती केली की बाई ग, माते ग, तू तरी भगवंतांच्या जवळ जा आणि त्यांना शांत कर. छे, लक्ष्मी माता इतकी काही घाबरून गेली ती म्हणाली, नाही रे बाबा, माझ्या तोंडून शब्दही फुटत नाहीये. असं माझ्या पतीचं उग्र रूप मी आतापर्यंत कधी बघितलं नाही. मी काही तिकडे जाऊ शकत नाही. शेवटी महर्षी नारदांना कल्पना सुचली आणि ते म्हणाले, बाळ प्रल्हादा, तूच आता भगवंतांचा क्रोध शांत करू शकतो, जा त्यांना नमस्कार कर. प्रल्हाद पुढे गेला, त्यांच्या चरणावर त्यानं डोकं टेकलं.
प्रल्हादाच्या स्पर्शानं, बर का, प्रल्हादाच्या स्पर्शानं भगवान भानावर आले. त्यांनी आपला क्रोध आवर्ता घेतला, त्याला जवळ घेतलं आणि त्याला म्हणाले, बाळ प्रल्हादा, तुझी अविचल निष्ठा आणि भक्ती बघून मी तुझ्यावर प्रसन्न झालेलो आहे. तुला जे काय हवंय ते तू माझ्याकडे वर माग. हा, भगवंत प्रसन्न झालेले, स्वतःहून ते सांगतायत की तू वर माग. याच्यापेक्षा भक्ताला अजून सुखदायक असं काय ते असणार. हा, पण तरी सुद्धा प्रल्हाद हा काही साधा सुद्धा भक्त नव्हता हो. असामान्य अशी ती भक्ती होती. त्याच्या मनात आलं, छे छे, मी काय देवाकडे मागायचं. हा, म्हणजे मी भक्ती केली, बर का, मी भक्ती केली आणि त्याच्या बदल्यात मी काहीतरी मागितलं तर तो व्यवहार झाला की मग भक्ती राहिली कुठे. त्यानं नम्रपणे भगवंतांना म्हटलं की मला काहीही नको. नाही नाही, असं कसं, तू काही ना काहीतरी माझ्याकडनं मागून घेतलं पाहिजेस. प्रल्हादानं त्यावर म्हटलं की माझ्या वडिलांनी हिरण्यकश्यपूंनी तुमचा अतिशय द्वेष केला, त्याबद्दल तुम्ही त्यांना क्षमा करावी आणि आता मृत्यूनंतर त्यांना सद्गती प्राप्त होऊ दे अशी मी तुमच्याकडे विनंती करतो. बघितलं, प्रल्हादानं स्वतःसाठी काही सुद्धा मागितलं नाही. ज्या वडिलांनी आपल्याला आतोनात छळलं त्यांच्याच सद्गतीचा प्रल्हाद विचार करत होता. भगवान प्रसन्नपणे हसले आणि म्हणाले, हो रे बाळा, अरे तुझ्या भक्तीच्या सामर्थ्यामुळे, हा, तुझ्या भक्तीच्या सामर्थ्यामुळे तुझ्या वडिलांचंच काय, मागील 21 पिढ्या, या पिढ्या तुझ्या भक्तीनं त्यांचा उद्धार झालेला आहे. तू काही काळजी करू नकोस. बरं, पण तू तुझ्यासाठी काहीतरी माग बरं. तेव्हा प्रल्हादानं म्हटलं की माझ्या मनामध्ये एकही कामना असू नये ही मी तुम्हाला विनंती करतो आणि तो वर तुम्ही मला द्यावा. भगवंतांनी तथास्तु म्हटलं आणि म्हणाले, आता तू राज्यकारभार पुढचा सांभाळावास असं माझं मनोगत आहे. तुला स्वतःला जरी आता काही नको असलं, हा, तरी सुद्धा लोकांच्या भल्यासाठी तू राज्यकारभार करावास असं माझं मत आहे. भगवंतांची आज्ञा मान्य करून प्रल्हादानं राज्याभिषेक भगवंतांच्या हाताकडून त्यानं करून घेतला आणि प्रल्हादानं दीर्घकाळ राज्य केलं. या सप्तम स्कंदाचा विषय आहे कर्म वासना. तर या स्कंदामध्ये वासनांचे 3 भाग पडतात. एक दैवी वासना, हा, एक आसुरी वासना आणि एक मनुष्य वृत्तीची वासना. आपण दैवी वासना प्रल्हादाच्या चरित्रातून आता बघितली. हिरण्यकश्यपूच्या आयुष्यावरून आपल्याला आसुरी वासना म्हणजे काय ते कळलेलं आहे. आता भगवंतांचे अवतार हे कसे होतात आणि का होतात ते आपण जाणून घेऊया. परमेश्वर प्रत्यक्षात एकच एक असून सुद्धा त्याचे अनेक अवतार आपल्याला बघायला मिळतात. अनेक रूपामध्ये तो स्वतःला प्रगट करू शकतो. तो त्याच्या दिव्य माया शक्तीच्या आधारानं ही मनुष्य रूप घेतो. तो त्याच्या मूळ रूपामध्ये त्याच्या लोकामध्ये तो असतोच असतो, बर का.
त्याचं जे मूळ स्वरूप आहे आणि त्याचा जो मूळ लोक आहे त्या लोकांमध्ये तो असतोच असतो, परंतु त्याच्याशिवाय सुद्धा तो मनुष्यरूपी अवतार घेऊन पृथ्वीवर वावरतो. त्याच्या अवताराची वैशिष्ट्य अशा प्रकारे सांगितली जातात की तो अयोनिज जन्म असतो, त्याला कर्मविपाक सिद्धांत लागू पडत नाहीत, त्याला क्लेश त्रास देत नाहीत, त्याचं शरीर पंचमहाभूतात्मक असलं तरी तो श्रेष्ठ असतो. त्याच्यामध्ये एक अद्भुत दिव्यत्व, एक अद्भुत शक्ती त्याच्यामध्ये वसत असते. अवतार होणं म्हणजे निर्गुण परब्रह्म जेव्हा त्याच्या अंतर्गत असलेल्या माया शक्तीच्या आधारानं जेव्हा तो मनुष्य रूपी जन्म घेतो तेव्हा त्याला अवतार असं म्हटलं जातं. जर परमेश्वराला आपण अजन्मा म्हणतो, परमेश्वराला जर आपण अजन्मा म्हणतो तर मग त्याचा जन्म कसा काय होतो? तर तो माया शक्तीची संयोग पावून तो जन्म धारण करतो. परंतु आपल्याला जशी प्रकृतीपासून शरीर मिळालंय, प्रकृतीपासून आपल्याला त्रिगुण मिळालेले आहेत, सात्विक, रजो आणि तमो. तर हे त्रिगुण आपल्यासारख्या सामान्यांना त्रास देतात, त्याच्यामध्ये बांधून ठेवतात. परंतु परमेश्वर हा खुद्द मायेचाच अधिपती असल्यामुळे ती प्रकृती किंवा माया ही त्याच्यावर चढू शकत नाही आणि प्रकृतीच्या गुलामीमध्ये भगवंत कधीही राहत नाहीत. भगवद्गीता अध्याय 4 मध्ये भगवंतांनी असं स्पष्टीकरण दिलेलं आहे की जेव्हा जेव्हा समाजामध्ये पाप वाढीला लागतं, धर्माचा ऱ्हास होतो, तेव्हा मी धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी जन्म घेतो. अध्याय 4 श्लोक 7 मध्ये भगवंतांनी हे म्हटलेलं आहे. या अवतार रूपामध्ये किती काळ नेमकं राहायचं ते केवळ भगवंतच जाणू शकतात, तेच केवळ ते ठरवू शकतात. अवताराचे काही प्रकार आपण बघूया. अंशावतार म्हणजे काय? लहान सहान उपद्रवांसाठी जेव्हा काही काळापुरता तात्पुरता भगवंत जन्म घेतात तेव्हा त्याला अंशावतार म्हटलं जातं. पूर्णावतार जेव्हा समाजामध्ये पापांचं प्राबल्य माजतं, अधर्म सुरू होतो, तेव्हा धर्म संस्थापनेसाठी जेव्हा भगवान अवतार धारण करतात तेव्हा ते कारण नष्ट झाल्यानंतर सुद्धा, बर का, म्हणजे समाजाची घडी सुव्यवस्थितपणे घातल्यानंतर सुद्धा भगवान काही काळ तिथे वास्तव्य करतात. अर्चावतार म्हणजे काय? तर आपण घरोघरी आपण जी देवघरामध्ये प्राण प्रतिष्ठा करून मनोभावानं देवाची सगुण साकार मूर्ती, आपलं आराध्य दैवत हे देवघरामध्ये जेव्हा ते स्थापन करतो त्याला अर्चावतार असं म्हटलं जातं. त्यामुळे ती केवळ मूर्ती नाही, हे आपण लक्षात घ्यायचं. साक्षात भगवंतच त्या मूर्तीमध्ये अवतार रूपाने प्रविष्ट झालेले आहेत हे समजून आपण अत्यंत भक्तिभावानं त्यांची पूजा करणं, मनोभावे त्यांना शरण जाणं हे अपेक्षित आहे.
लीलावतार, महर्षी नारद आणि महर्षी व्यास यांच्या अवतारांना लीलावतार म्हटलं जातं. विभवावतार, कपिल मुनी, ध्रुव यांना विभवावतार असं म्हटलं जातं. समाजाची घडी सुव्यवस्थितपणे चालावी म्हणून भगवंतांना वेळोवेळी जसा अवतार घ्यावा लागतो, तसंच वेदकालीन यज्ञ संस्था ही सुद्धा समाज घडी व्यवस्थित चालावी म्हणून एक पूरक संस्था मानली जाते. यज्ञ म्हणजे केवळ होमाग्नीमध्ये आहुती देणं एवढाच त्याचा मर्यादित अर्थ होत नाही. यज्ञ ही संकल्पना अतिशय वेगवेगळ्या अशा सखोल आणि गंभीर अर्थांनी समाविष्ट झालेली आहे. यज्ञ म्हणजे ज्याचं त्याचं कर्तव्य. बरं का, यज्ञ म्हणजे ज्याचं त्याचं कर्तव्य. प्रत्येकाने आपलं स्वकर्तव्य, आपला स्वधर्म निष्ठेने पार पाडावा, याला सुद्धा यज्ञ ही संकल्पना दिली जाते. वैयक्तिक सुखांसाठी आणि समाजाच्या हितासाठी यज्ञ केले जात असत. यज्ञ करताना आपण होमाग्नीमध्ये इदम न मम असं जे म्हणतो, त्याला खूप मोठा अर्थ आहे. इदम न मम म्हणजे काय, तर ते माझं आता नाही, या समर्पित भावनेनं आपण आहुती देतो. अगदी त्याच प्रमाणे समाजामध्ये आपलं वैयक्तिक आयुष्य जगताना मला जे जे काही वैभव प्राप्त होतं ते माझं एकट्याचं नाही. सामाजिक बांधिलकीचं सूत्र यज्ञ परंपरा आपल्याला सांगते. इदम न मम, समाजासाठी काही थोडासा भाग त्या वैभवाचा वगळून समाजाचं आपण देणं लागतो. या कृतज्ञतेच्या भावनेतून समाजाचा वाटा त्याला देणं म्हणजे इदम न मम. बघितलं, यज्ञ ही संकल्पना केवळ वैयक्तिक सुखासाठीच केली जात नसून त्यामध्ये सामाजिक सगळ्या घटकांचा भाग, त्याचा विचार हा करण्यात येतो. यज्ञाचे अनेक प्रकार गीता अध्याय 4 मध्ये आपल्याला भगवंतांनी सांगितलेले आहेत. पंचयज्ञ हे त्यापैकी एक आहेत. कोणते पंचयज्ञ? एक आहे ब्रह्मयज्ञ, म्हणजे काय, वेदाभ्यास. आत्ताच्या भाषेत आपला प्रत्येकाचा जो अभ्यास आहे तो शिक्षण, याद्वारे आपण गुरूंचं ऋण फेडत असतो. दुसरा आहे पितृयज्ञ, तर्पण केलं जातं. यामध्ये आपण पितरांचं ऋण फेडत असतो. श्राद्ध विधी, तर्पण विधी हा का महत्वाचा मानला जातो, तर केवळ ते कर्मकांड नाही, त्या पाठीमागे आपली पितरांच्या बाबतीतली कृतज्ञतेची भावना आपण व्यक्त करत असतो. आपल्याला जे जे काही मिळालेलं असतं, वैचारिक वारसा, बौद्धिक वारसा, अनेक गुण आपल्याकडे येतात, त्या सगळ्याचं संवर्धन आपण करतो आणि समाजामध्ये आपण यशस्वी व्यक्ती म्हणून वागण्याचा प्रयत्न करतो. हे केवळ आपलं एकट्याचं कधीच कॉन्ट्रीब्युशन नसतं. त्यासाठी आपल्या पितरांचं ऋण मान्य करून त्यांच्या प्रति कृतज्ञतेचा भाव ठेवून आपण ती सगळी कर्मकांड करत असतो. त्यामुळे पितृयज्ञामध्ये आपण पितरांचं ऋण मान्य करतो. तिसरा आहे देवऋण. होम हवन,
किंवा केवळ होम हवन नाही, तर आपण जे जे सत्कर्म करतो ते सुद्धा देवयज्ञाचाच भाग ठरतो. का? कारण देवता म्हणजे नेमकं कशाचं प्रतीक आहे? ते प्रकाश तत्वाचं निर्देशक आहे. जे जे सुमंगल चांगलं आपल्या हातून घडतं ते म्हणजे देवयज्ञ. त्याच्यामध्ये आपण कुणाचं ऋण फेडत असतो? तर देवांची ऋण आपण फेडत असतो. चौथा आहे भूतयज्ञ. भूतयज्ञामध्ये आपण निसर्ग संवर्धनाला महत्व देतो. आजूबाजूच्या वनस्पती, कीटक, पशु, पक्षी केवळ आपलाच फक्त विचार नाहीये करायचा, या समाजातील इतर घटकांचा सुद्धा आपण आपल्याकडनं जेवढं होईल तेवढं त्यांचं संवर्धन आणि त्यांचं संरक्षण आपल्याला करायचं आहे. तर यामध्ये आपण निसर्गातील ज्या गोष्टी आहेत त्यांचा रक्षण करत असतो. आणि पाचवा आहे अतिथी यज्ञ किंवा मनुष्य यज्ञ. म्हणजे काय? तर आपल्या घरी जो कोणी अतिथी येतो त्याचा नीट आदर सत्कार करणं म्हणजे अतिथी यज्ञ. यामध्ये आपण समाजाचं ऋण फेडत असतो. म्हणजे पंचयज्ञ संकल्पना ही केवढी विशाल विचारांनी भरलेली आहे हे आपल्याला लक्षात येईल. पंचयज्ञाच्या निमित्तानं आपण समाजात काही एकटेच आकाशातून वर्ण खाली आलो नाही. आपल्या पूर्वीय समाज होता, नंतरही आहे. या सगळ्यांनी मला मोठं करण्यात मोठं योगदान दिलेलं आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाचा आदर करणं, त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणं, ज्याचं त्याचं ऋण ज्याला त्याला फेडणं, या सगळ्या संकल्पना या पंचयज्ञाच्या द्वारे आपल्याला व्यक्त होत असतात. त्याशिवाय पंचयज्ञाशिवाय अजूनही काही यज्ञ प्रकार आहेत. तपोरूप यज्ञ. यामध्ये आपलं संयमन, तपोरूप तपस्या म्हणजे इंद्रिय संयमन इथे अपेक्षित आहे. आणि त्याद्वारे आपल्याला देवदेवतांचे आशीर्वाद मिळतात. योग रूप यज्ञ. यामध्ये निष्काम कर्म करणं अपेक्षित आहे आणि मोक्षाची प्राप्ती त्या साधकाला होऊ शकते. स्वाध्याय रूप यज्ञ म्हणजे ज्यांनी त्यांनी प्रत्येकाने आपापलं स्वकर्तव्य जबाबदारीनं करणं अपेक्षित आहे. अनेक प्रकारचे यज्ञ हे अग्नीमध्ये हवन करून केले जातात. अग्नी हे देवांचं मुख मानलं गेलेलं आहे बर का. अग्नी हे देवांचं मुख किंवा तोंड मानलं गेलेलं आहे. त्यामुळे ते यज्ञ त्या देवतांप्रती पोचत असतात अशी आपली श्रद्धा आहे. पण जे सांकेतिक यज्ञ आहेत म्हणजे ज्यामध्ये होम हवन केलं जात नाही, त्या सांकेतिक यज्ञामध्ये हे साक्षात परमेश्वराच्या मुखामध्ये हे यज्ञ आहेत, चालू आहेत असा त्याचा व्यापक अर्थ घेतला जातो. यज्ञ संकल्पना स्पष्ट करताना भगवान अध्याय 3 मध्ये असं आपल्याला सांगतात की हे जे समाजाचं धारण पोषण आहे, समाजाचं संसाराचं हे जे अव्याहतपणे चक्र जे चालू आहे ते कशाच्या बळावर चालू आहे? यज्ञाच्या बळावर. म्हणजेच काय? तर एकमेकांच्या सहकार्यातून, एकमेकांच्या सामंजस्यातून हे समाज चक्र चालू आहे. यज्ञ म्हणजे एकमेकांचा विचार करणं, एकमेकांना आपापला वाटा देणं
अशा प्रकारे त्या समाज चक्राचा एक कार्यशील भाग बनून कार्यरत राहून आपापलं कर्तव्य करून इतरांचं देणं जे लागतंय ते देणं देऊन हे समाजचक्र सुरळीतपणे चालू राहतं. जगाच्या पोषणासाठी हे यज्ञचक्र ब्रह्मदेवांनी चालू केलेलं आहे. या जगामध्ये जो फक्त आणि फक्त स्वतःचाच केवळ स्वार्थ बघतो तो समाज चक्राला एक मोठा धोका होतो आणि त्याच्यामुळे चक्राचं संतुलन बिघडू शकतं. खरंय, कारण काही माणसं ही अतिशय लोभी असतात. त्यांचं जे वर्तन असतं ते पापाकडे झुकणार असतं. मग अशा असुरी प्रवृत्तीच्या माणसांमुळे समाज चक्रात जे संतुलित चालायला हवं ते काही वेळा ते व्यवस्थेला धक्का देतं, बिघडू शकतं. यावरून जयद्रथाची कथा मी तुम्हाला सांगू इच्छिते. काही जण असूया, लोभ, हापापलेपणा, हावरेपणा, मत्सर या विकारांनी ग्रासलेले असतात. त्यामुळे समाजामध्ये सगळ्यांकडून नीती धर्म पाळला जातोच असं घडत नाही. महाभारतामध्ये 100 कौरवांची एकुलती एक बहीण होती दुःशला. तिचा नवरा तो जयद्रथ. पांडव जेव्हा वनवासाच्या शिक्षेला निघून गेले तेव्हा एकदा हा जयद्रथ कामक्य वनामधून जात असताना त्याला त्या वनामध्ये द्रौपदी दिसली. त्याबरोबर द्रौपदीच्या बद्दलची सगळी अभिलाषा, वाईट वासना त्याच्या मनामध्ये उफाळून आली आणि त्यानं रथ थांबवला. बघितलं, अंदाज घेतला तर द्रौपदी एकटीच त्या अंगणात उभी होती. त्यानं धाडस केलं, तिच्याजवळ गेला आणि म्हणाला, अगं तू कशाला त्या पांडवांबरोबर राहतेस आता? हा वनवास सोसतायत ते, त्यांच्याकडे काही संपत्ती नाही आणि काही नाही. चल तू माझ्या बरोबर चल आणि वैभवाचा उपभोग घे. असं म्हणून जबरदस्तीनं त्यानं तिला रथामध्ये घातली आणि आता तिला पळवून नेण्याचा त्याचा विचार होता. परंतु तिकडनं पांडव तिकडनं आले आणि तात्काळ त्यांनी द्रौपदीची त्याच्यापासून सुटका केली. असे जे पापी वृत्तीचे लोक असतात ते समाजाच्या संतुलनामध्ये बिघाड घालत असतात. पण संत मंडळी या पापी लोकांना शांत चित्ताने आपल्याकडून उपदेश करून त्यांच्या मनामध्ये काही परिवर्तन होत आहे का हे सुद्धा ते बघत असतात. अशा संत महात्मांच्या पुण्याईमुळेच आणि त्यांच्या असण्यामुळेच समाजाची घडी शक्यतो बिघडली जात नाही. यावरून संत तिरुवल्लुवर यांची कथा मी तुम्हाला सांगते. संत तिरुवल्लुवर ते कोष्टी होते. अत्यंत सात्विक वृत्तीचे ते होते. एकदा ते कापड घेऊन बाजारामध्ये जाऊन बसले तेव्हा तिथे एक श्रीमंत आणि अतिशय वाईट प्रवृत्तीचा मनुष्य त्यांच्या समोर आला. त्यानं संत तिरुवल्लुवरांची कीर्ती ऐकलेली होती आणि त्यांची काही करून आपण फजिती करायची भर बाजारामध्ये असा त्याचा दुष्ट बेत होता. मोठ्या ऐटीत तो त्यांच्या समोर गेला आणि म्हणाला, अच्छा तुम्हीच का ते संत
पण तुम्ही तर व्यवसाय करायला इथे बसलायत. हा, तेव्हा तिरुवल्लुवर शांतपणे म्हणाले की हे माझं कर्तव्य आहे, ते मी रोज प्रामाणिकपणे करत असतो. हा हा, ठीक आहे ठीक आहे, बरे कापड कितीला दिलं? त्याने कापडाचा तुकडा उचलला. तेव्हा ते म्हणाले 1 रुपया. अच्छा, 1 रुपया? आणि त्यानं तो बरोबर अर्धा फाडला. आता किती किंमत याची? त्यानं संतांनी त्या अर्ध्या अर्ध्या तुकड्याकडे बघितलं आणि ते म्हणाले 8 आणे. आता परत त्यानं तो तुकडा फाडला, 4 आणे. मग नंतर तर त्यानं रागानं चिंध्या करून टाकल्या, कारण आपण एवढं त्यांच्याशी काहीतरी वाईट वागतोय, पण त्यांचा तोल काही केल्या ढळत नाहीये. त्यामुळे तो अतिशय चिडला आणि म्हणाला, आता काय किंमत या चिंध्यांची? नाही, आता त्याची काहीच किंमत नाही. या चिंध्या तूच घरी घेऊन जा, ते शांतपणे म्हणाले. त्यांचा तो शांतपणा, समजूतदार स्वभाव बघून तो जो मनुष्य तिथे आलेला होता त्याला अतिशय शरमल्यासारखं झालं आणि त्यानं त्यांचे पाय पकडले आणि म्हणाला, मी चुकलो, आपण मला क्षमा करावी. तेव्हा त्याला उठवत संत म्हणाले, अरे मी तुला कुठची क्षमा करणार? हा, तुला क्षमा मागायची असेल, हा, खऱ्या अर्थाने जर तुला क्षमा मागायची असेल तर तू हे कापड विणण्यामध्ये ज्या अनेकांचा सहभाग झाला त्या प्रत्येकाची क्षमा माग. हे कापूस ज्याने पिकवलं त्या शेतकऱ्याची क्षमा माग. ज्यानं हे विणलं त्या विणकऱ्याची क्षमा माग. ज्याच्या कृपेमुळे पाऊस पडला आणि शेतकऱ्याला कापसाचं उत्पादन घेता आलं त्या सर्व साक्षी परमेश्वराचे तू क्षमा माग. अरे बाबा, हे समाज चक्र एकट्याने चालत नाही, सगळ्या लोकांचा त्यामध्ये सहभाग असतो आणि तेव्हाच हे चक्र सुरळीतपणे चालू शकतं. आणि म्हणूनच ईशावास्योपनिषद या उपनिषदामध्ये एक अतिशय सुंदर मंत्र आलेला आहे. आपल्या या सप्तम स्कंदाचा विषय कर्मवासना आहे, बरोबर? आणि मनुष्याला पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या साखळी, या साखळीमध्ये कोण अडकवतं तर आपला वासना संचय. हो, वासना इच्छा असण्यामध्ये काय गैर आहे? काहीच गैर नाही. परंतु त्यामध्ये चूक अशी घडते की वासनांची तृप्ती कधी होत नाही, आपलं समाधान म्हणून कधी होत नाही. आणि मग त्या ज्या वासनांचा संचय आपल्या कारण शरीरामध्ये दडलेला असतो त्या वासनांची तृप्ती करण्याकरता मनुष्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. मग या वासनांचा संचय जो संचितामध्ये जाऊन पडलेला असतो ते कसं काय आपण तो संचित ते नष्ट करणार? तर त्याच्यावरचा उपाय ईशावास्य उपनिषदामध्ये सांगितला गेलेला आहे. मंत्र आपल्याला सांगतो, मनुष्यानं आपली कर्तव्य कर्म निष्ठेने करत जाऊन 100 वर्ष जगण्याची इच्छा धरावी. हेच केवळ योग्य आहे. हा, कोणती कर्म? आपली स्वधर्म, आपली नीतीपूर्वक कर्म, योग्य कर्म ही सतत करत राहून मनुष्यानं
100 वर्ष जगण्याची इच्छा मनामध्ये धरावी. निष्काम प्रवृत्तीने कर्म करणाऱ्याला कर्माचं बंधन मागे संचितामध्ये जाऊन पडत नाही. म्हणजे पहिल्यांदी आपण सकाम कर्म करावी. काही इच्छा पूर्ण करण्यासाठी म्हणून आपण कर्म करावीत, ते काही चुकीचं नाही. जोपर्यंत आपण सत्कर्म करतोय, योग्य कर्म करून आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करतोय, तोपर्यंत त्या सकाम कर्मांना उपनिषदांची मान्यता आहे. केवळ आपण पापकर्म आपल्या हातून घडता कामा नये. पण हळूहळू हीच सकाम सत्कर्म करत असताना हळूहळू मनुष्याला समाजाप्रती काही करण्याची जेव्हा इच्छा होते, काही चांगलं कार्य करण्याची जेव्हा त्याच्या मनामध्ये मनीषा येते, तेव्हा अशी हितोपयोगी कर्म करताना निष्काम वृत्तीनं ती कर्म करणं आवश्यक आहे. आणि निष्काम वृत्तीनं जर आपण कर्म केली तर त्याचा सगळ्यात मोठा लाभ जो होतो तो म्हणजे त्या कर्मांमध्ये आपली आसक्ती नसल्यामुळे, आसक्ती विरहित आपण ती कर्म केली असल्यामुळे त्या कर्मांच्या कर्मफळांचं ओझ संचितामध्ये जाऊन पडत नाही. निर्लेप वृत्तीनं देशाच्या भल्यासाठी, समाजाच्या भल्यासाठी जे सतत विचार करत असतात, कृती करत असतात, अशाच एका महात्म्याची कथा मी तुम्हाला सांगते. माननीय संशोधक विक्रम साराभाई कारण देशाच्या भल्यासाठी अपरंपार झटणारे हे जे आधुनिक संशोधक आहेत, त्यांना सुद्धा आपण आधुनिक महर्षी म्हणून गौरवायला काहीच हरकत नसावी. भारतीय अंतराळ क्षेत्राचे जनक असं ज्यांना अत्यंत आदरानं म्हटलं जातं ते विक्रम साराभाई. जन्म 1919, मृत्यू 1971. त्यांच्या वडिलांचं नाव अंबालाल साराभाई. ते प्रसिद्ध उद्योजक होते. सगळं घराणं देश सेवेसाठी त्यांनी वाहून घेतलेलं होतं. विक्रमजींनी 1947 मध्ये फिजिकल रिसर्च लॅबची स्थापना केली आणि त्यानंतर MG सायन्स इन्स्टिट्यूट अहमदाबाद अशी त्याची पुनर्रचना करण्यात आली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटची स्थापना त्यांच्या प्रयत्नानं केली गेली. त्यांनी भारतीय सॅटेलाइट लॉन्च करण्याचं ध्येय आपल्या मनाशी जपलं. त्यासाठी अविरत प्रयत्न केले आणि त्यांच्या प्रयत्नामुळे त्यांच्या अथक प्रयत्नामुळे आर्यभट्ट हा आपला पहिला उपग्रह 1975 मध्ये तो उभारण्यात आला. इस्रोची स्थापना ही सुद्धा त्यांच्या प्रयत्नामुळे ती शक्य झाली. तर असे आधुनिक महर्षी ज्यांनी आपल्या समाजासाठी, आपल्या देशाच्या भलेपणासाठी, भल्यासाठी अनेक प्रयत्न केले, असे अनेक रथी महारथी आपल्याकडे होऊन गेले, होत आहेत आणि होणार आहेत. भागवत कथा पुराण एपिसोड 20 याची मी सांगता इथे करते खरी,
पण तुम्हाला सगळ्यांना नम्रपणे विनंती करते की कृपया अमृताचे डोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलला, युट्यूब वरील चॅनलला कृपया शेअर करावं, लाईक करावं आणि सबस्क्राईब करावं, ही माझी नम्र विनंती आहे. भागवत कथा पुराणाचे पुढचे भाग घेऊन मी तुमच्या भेटीला येतच राहणार आहे. आजच्या एपिसोडची सांगता मी गजर करून करत आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, राजाधिराज रामचंद्र महाराज की जय, भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय, मंगल मूर्ति मोरया, जय जय राम, राम कृष्ण हरी हरी, जय जय राम, राम कृष्ण हरी, राजा राम कृष्ण हरी, राजा राम कृष्ण हरी हरी, जय जय राम, राम कृष्ण हरी, जय जय राम, राम कृष्ण हरी हरी.